महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। दीक्षाभूमी बचाव समिती व आंबेडकरवादी जनतेच्या वतीने 20 तारखेपासून चेतावणी धरणा आंदोलनाचा इशारा। नागपूर दीक्षाभूमी येथे भूमिगत पार्किंगच्या बांधकामाला विरोधावरून 1 जुलै रोजी नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमी परिसरात मोठ्या प्रमाणात आंबेडकरी समाजाने आंदोलन केले होते। यावेळी नागपूर पोलिसांनी दीक्षाभूमी बचाव आंदोलनकर्त्यांवर विविध गुन्हे दाखल केले। त्यामुळे मोठ्या प्रमाणात आंबेडकरी समाजात संताप दिसून येत आहे। दीक्षाभूमीवर भूमिगत पार्किंगच्या बांधकामाला आंबेडकरी समाजाने विरोध केल्यानंतर राज्य सरकारने बांधकामाला स्थगिती दिली। पण जे बांधकाम केले ते अजूनपर्यंत बुजवण्यात आले नाही आणि आंदोलनकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे परत घेण्यात न आलेल्या दीक्षाभूमी बचाव समिती आणि आंबेडकरवादी जनतेच्या वतीने 20 तारखेपासून चेतावणी धरणा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। आपण घेत असतो आणि याच्यातून काहीतरी एक मार्ग निघत असतो आणि याच्यामुळेच आमच्या कसं आहे इथे आम्ही हे प्रोग्राम करत असतो। चलो का महाराष्ट्र संदेशमध्ये आपलं स्वागत आहे सर। दीक्षाभूमी निमित्त जे तुम्ही प्रोग्राम ठेवलेला आहे त्याबद्दल माहिती द्या। 1 जुलैला जे आंदोलन दीक्षाभूमीवर झालं आणि ते आंदोलन आंबेडकरी जनतेने यशस्वी केलं आणि भीमराव आंबेडकर आले होते आपल्या त्या 5 तारखेला दीक्षाभूमीवर आणि जेव्हा समितीच्या लोकांनी पत्र पाठवलं की हे काम बंद करण्यात येत आहे आणि स्थगिती देण्यात येत आहे, राज्याचे DCM जे आहेत फडणवीस साहेब यांनी राज्याच्या विधानसभेमध्ये हाऊसमध्ये घोषणा केली की त्या अंडरग्राऊंड पार्किंगला स्थगिती देण्यात आलेली आहे आणि यानंतर आम्ही स्मारक समितीचे जे सगळे सभासद आहेत आणि राज्य सरकार सामाजिक न्याय विभाग वगैरे सगळं व संपूर्ण ॲडमिनिस्ट्रेशन असं मिळून लवकरच आम्ही निर्णय घेणार आहोत आणि ते खड्डे जे पडले आहेत ते खड्डे आम्ही बुजवणार आहोत। तर 1 तारखेला घोषणा केली, आज जवळपास 12-13 दिवस झाले आहेत खड्डे बुजवण्याच्या कामाला अजिबात सुरुवात झालेली आणि जे आमच्या लोकांवर त्या दिवशी आंबेडकरवादी जे लोक आंदोलन करत होते तर ते काही क्रिमिनल लोक नाही, त्यांच्या भावना दुखावल्या। त्या ठिकाणच्या माती त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर जो आंबेडकरवादी बौद्ध जनता जी आहे ते आपल्या कपाळाला तिथून माती लावतात, ही माती तिथून यांनी उचलून कुठे टाकली माहीत नाही आणि त्या दीक्षाभूमीवर यांनी मोठमोठे खड्डे त्या ठिकाणी पाडले आणि ते खड्डे बुजवण्याचं काम अद्याप सुरू केलं नाही। आज भीमराव आंबेडकर बोलून गेले, भारतीय बौद्ध महासभेचे भीमराव आंबेडकर बोलून गेले, त्यांनी 15 दिवसाची वेळ दिली होती, कलेक्टरला वॉर्निंग दिली होती, राज्य प्रशासनाला सांगितलं होतं की 15 दिवसाच्या आतमध्ये हे काम सुरू झालं पाहिजे, पण अद्याप शासन प्रशासनानं काम सुरू केलेलं नाही आहे। मग त्या निश्चितार्थ 20 तारखेला आम्ही चेतावणी धरणा प्रदर्शन संविधान चौकामध्ये आम्ही आयोजित केलेलं आहे आणि त्याची सूचना बर्डी पोलीस स्टेशनला दिली आहे आणि त्या संदर्भात 20 तारखेला आम्ही आपल्या जिल्ह्याच्या कलेक्टरच्या माध्यमानं जिल्हाधिकारीच्या माध्यमाने आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्याला निवेदन देणार आहोत आणि जे स्मारक समितीचे अध्यक्ष सचिव आहेत त्यांना निवेदन देणार आहोत आम्ही। आणि आता सध्या आम्ही एक आंबेडकरी जनतेनं ज्या लोकांनी त्या ठिकाणी आंदोलन यशस्वी केलं त्यांनी दीक्षाभूमी दक्षता समिती स्थापन केलेली आहे आणि दीक्षाभूमी दक्षता समितीने एक प्रस्ताव पण तयार केलेला आहे, शासनाला देण्यासाठी प्रस्तावसुद्धा तयार करण्यात आलेला आहे, ते लवकरच आम्ही त्यांना देणार आहोत। ते तर त्यांनी 200 कोटी पहिल्या टप्प्यामध्ये सांगितले होते, दक्षता समितीने जवळपास 1000 करोड रुपयाचा प्रस्ताव तयार केलेला आहे आणि ही जे दीक्षाभूमी जे आहे हे जे पवित्र इंटरनॅशनल स्थळ आहे हे जगामध्ये प्रसिद्ध होईल या पद्धतीची दीक्षाभूमी दक्षता समितीची कल्पना आहे, भूमिका आहे। नमो बुद्धाय, जय भीम। मैं नागमित्र धर्मेश पाटिल
जो 1 तारीख का आंदोलन बौद्ध जनशक्ति ने सफल किया, कि हम अकेले नहीं, तो सभी का धन्यवाद। अभी 15-16 दिन होने के बाद भी वो मट्टी नहीं लाई गई वापस गड्ढा बुझाने का, इसलिए 20 तारीख को कानूनी संविधान मार्च से हमारा आंदोलन चेतावनी धरना प्रदर्शन। तो मैं तमाम बौद्ध समाज की ओर से एक प्रचारक कार्यकर्ता के नाते संदेश दे रहा हूँ, एक घर में 5-5 छतरियाँ खरीद लो, निकलो बाहर मकानों से, जंग लड़ो बेईमानों से। 1 तारीख जो हल्ला गुल्ला हुआ वही नहीं होना था, बिल्कुल नहीं होना था। इसके बाद कभी भी हल्ला गुल्ला दीक्षा पर नहीं होगा, लेकिन संविधान मार्ग से हम लड़ाई लड़ेंगे, संविधान चौक से लड़ाई होगी और कानून लड़ाई होगी। इसलिए जो लोग आना चाहते आ रहे हैं, रेनकोट और छतरियाँ 5-5 खरीद लो नागपुर में कल जाके, यही मेरा नम्र निवेदन सूचना है। इसके बाद हमारे प्रचारक है कार्यकर्ता प्रमोद भाई बात रखेंगे। बोलो सर। जय भीम, नमो बुद्धाय। जय बाबा साहब। बाबा साहब को भगवान मानता हूँ और उनको जो भगवान मानते हैं मैं उनका ही हूँ। 18 तारीख को हम प्रेस कॉन्फ्रेंस ले रहे हैं और 20 तारीख को धरना प्रदर्शन। तो 20 ज़्यादा से ज़्यादा संख्या में आप लोग हमारा साथ दें, यही हम चाहते हैं। क्या होगा, हम इनको समझा रहे हैं कि तूफान आने से पहले समझ जाओ। तो तूफान आएगा तो तुम्हारे को भागने का मौका नहीं मिलेगा। समझ नहीं रहे, कैसा करेंगे भाइयों? तो 18 तारीख और 20 तारीख ध्यान में रखिएगा। जय भीम। लाख बौद्ध लोक आहेत नागपूर में और एक अंजली या एड्युकेशन। मी राकेश धारगावे। 20 तारखेला आम्ही चेतावनी धरणं आंदोलन कार्यक्रम नियोजन केलेले आहे। या कार्यक्रमाला सर्व जनतेला यामध्ये सम्मिलित होण्याचे आम्ही आवाहन करतो आणि हा लढा आपल्याला यशस्वी करायचा आहे। आणि येणाऱ्या पुढच्या बैठकीमध्ये आपण एक भव्य स्मारक दीक्षाभूमीवर जे प्रोजेक्शन आपण गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांनी आपल्याला 200 करोडचा जो प्रोजेक्ट दिलेला होता, त्यापेक्षा जास्त खर्चामध्ये 1000 करोडमध्ये आपण एक भव्य दिव्य असं स्मारक इथे तयार करू एवढंच। आणि सर्व लोकांनी या कार्यक्रमाला सहभाग घ्या हे नम्र विनंती। जय भीम। मी ॲडव्होकेट ज्योती वनकर। 20 तारखेला आपलं हे सेकंड आंदोलन करण्याचा पूर्ण कमिटीचा विचार केलेला आहे। त्यामध्ये सगळ्या बंधूंनी आपल्या आंदोलनाला सहभागी द्यावे आणि जास्तीत जास्त संख्येने हे आंदोलन कसं